ऐसे उठा के पटक दिया उसको बहुत 10-15 फीट दूर। तो हनुमान जी आज भी इस दुनिया में है, इसका ये दूसरा उदाहरण प्रमाण है इसका। हनुमंतराय नाहीत असं नाही, म्हणून चिरंजीव जे आहेत 7 चिरंजीव, त्या 7 चिरंजीवामध्ये हनुमंतराय एक चिरंजीव आहे। अश्वत्थामा, बळी, व्यास महर्षी ज्यांनी महाभारताची रचना केली ते चिरंजीव आहेत, आणि विभीषण हा चिरंजीव आहे। विभीषण चिरंजीव आहे। हनुमंत स्वतः रामजीने त्याला लंका भी दिली आणि त्याला आशीर्वाद दिला की तू चिरंजीव राहशील, जोपर्यंत यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वी पटलावर आहेत तोपर्यंत तू इथे राहायचं आणि इथे राज्य करत माझं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करत जीवन जग। म्हणून विभीषण आणि कृपाचार्य असं म्हणतात। कौरव पांडवाच्या युद्धामध्ये 18 अक्षोहिणी सेना होती। 18 अक्षोहिणी, 18 अक्षोहिणी हा शब्द नाही, ही संख्या आहे। अक्षोहिणी हा ही संख्या आहे। हा कोटीच्याही पुढे गेल्यानंतर जसं एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, शंख, पद्म, अर्ध, परार्ध, आणि मग परत त्याच्यात आणखी 1-2 आहेत, आणि त्याच्यात शेवटची संख्या आहे अक्षोहिणी। आणि अशी एक अक्षोहिणी नाही, किती 18 अक्षोहिणी, ही एवढी संख्या त्या युद्धामध्ये होती। ते सगळे मेले, सगळे मारले गेले त्या युद्धामध्ये। आणि फक्त त्या युद्धामध्ये कोण जगलं? 5 पांडव जगले आणि 6वे कृपाचार्य।